राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी पुणे शहर हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोंढवा श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथ मंदिर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते झाले। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा आज म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्ताने मुंडवा परिसरातील कालभैरवनाथ मंदिरामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केले। या शिबिराचे आयोजक आणि या भागाचे माजी नगरसेवक तथा माजी उपमहापौर बंडूदादा गायकवाड आणि त्यांचे सगळे सहकारी श्रद्धा जाधव आहेत, माऊली मोरे आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी समस्त सगळी मंडळी आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या शिबिराचं आयोजन केलं आहे। उद्या सुप्रियाताईंचा वाढदिवस, या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्या पदाधिकारी बंधू भगिनींच्या वतीने त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा होतो आहे। मतदारसंघात साधारणतः माझ्याबरोबर माननीय प्रवीण भाऊ तुपे आहेत, निलेशजी मगर आहेत, डॉक्टर लाला गायकवाड साहेब आहेत। आम्ही या मतदारसंघामध्ये साधारणतः 14 रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज पुण्यात आणि महाराष्ट्रात रक्ताचा खूप तुटवडा आहे आणि म्हणून ताईंनी आणि साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार वाढदिवस चुकीच्या पद्धतीने साजरा न करता विधायक पद्धतीने साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आत्ताच निवडून आलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मुंडवा परिसरात हा रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे। आम्हाला पवार साहेबांचं सांगणं आहे की 20% राजकारण करा आणि 80% समाजकारण करा। त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताईंचा वाढदिवस आम्ही रक्तदान शिबिराने घेत आहोत। या परिसरात हडपसर विधानसभा मतदारसंघात 12-13 ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम घेतलेले आहेत। त्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून आम्ही एक चांगलं विधायक काम करत आहोत। या रक्तदान शिबिरामध्ये 65 ते 70 जणांनी रक्तदान केले। यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास 6 लाखाचे विमा सुरक्षा कवच देण्यात आले। त्यामध्ये 3 लाखाचा अपघाती विमा, 3 लाखाचा अतिरिक्त वैद्यकीय विमा, रक्तदात्यास आजीवन रक्त मोफत, नातेवाईकात 1 वर्ष रक्त मोफत। या रक्तदानात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता। या रक्तदान शिबिरामध्ये श्वास फाउंडेशन, पूना ब्लड सेंटर नारायणगाव, डॉक्टर अविनाश गायकवाड, त्यांच्यासोबत संतोष साठे, किरण माटे, शोभा पांढरपोटे यांचे विशेष सहकार्य लाभले। निमित्त आदरणीय महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हडपसर मतदारसंघ यांच्या वतीने आम्ही इथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। आमचे समस्त मुंडवा व केशवनगर ग्रामस्थांनी इथं उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार। आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि एक तरुणांना एक योग्य तो मेसेज जातोय की रक्तदान करायला पाहिजे। आणि आता आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये रक्ताचा किती तुटवडा झाला आहे। पुणे शहरच नाही, राज्यामध्ये तुटवडा झाला आहे। तर त्यांनाच एक मोलाचा हातभार म्हणून इथं ताईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असं हे शिबिर आयोजित केलेले आहे। धन्यवाद। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यामार्फत मुंडवा येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, या आयोजनास मुंडवा आणि केशवनगर ग्रामस्थांच्या वतीने भरघोस पाठिंबा मिळत आहे। या आंदोलनास माझ्या सदैव शुभेच्छा। या रक्तदान म्हणजे हे सर्वोत्कृष्ट जीवनदान आहे। रक्तदान हे जातपात नसलेले सर्वात मोठा घटक आहे आणि इथून पुढच्या काळात रक्तदान हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काही ना काही निमित्ताने रक्तदान होणे फार गरजेचं आहे आणि यापुढील काळात अशा पद्धतीचे उपक्रम राबवणं हे सर्वांच्या दृष्टीने हिताचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब पुणे शहराच्या वतीने संबंध हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन मुंडवा आणि बऱ्याचशा ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून मुंडवा या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या रक्तदान शिबिराचं उद्घाटन पुणे शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय प्रशांतदादा जगताप, त्याचबरोबर बंडूदादा गायकवाड, निलेशदादा मगर, प्रवीणजी तुपे, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। नमस्कार, जय राष्ट्रवादी। मी तुषार एकनाथ राजगे, प्रभाग क्रमांक 21 युवक अध्यक्ष।
आज आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने आज रक्तदान हा कार्यक्रम ताईंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले आहे। या रक्तदानाचे उद्घाटन आदरणीय प्रशांतदादा जगताप, निलेशदादा मगर, बंडूदादा गायकवाड, प्रवीणदादा तुपे महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या वतीने आज हे उद्घाटन करण्यात आले। रक्तदान जे करणार आहे त्यांना 6 लाख रुपयाचा विमा कवच असा देण्यात आला आहे। हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आज ताईंच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेला आहे। तरी मी सर्व रक्तदात्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त रक्तदान करून आपण महाराष्ट्रामध्ये जो रक्ताचा तुटवडा भासत आहे हा पूर्ण करण्याचा एक छोटासा संकल्प आज सुप्रियाताईंच्या वाढदिवसानिमित्त आपण पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। थांबतो। या प्रसंगी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी उपमहापौर निलेशदादा मगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण भाऊ तुपे, डॉक्टर लालासाहेब गायकवाड, रमेशदादा राऊत, खंडू जगताप, सोमनाथ अप्पा शिंदे, ऋषिकेश गायकवाड, श्रद्धा जाधव, माऊली मोरे, राहुल शिंदे, शक्ती प्रधान, रवींद्र कळमकर, दत्तात्रय कोदरे, सुनील जगताप, विक्रम लोणकर, दिलीप व्यवहारे, राकेश गायकवाड, तुषार गोफणे, धवल गायकवाड, विजय दरेकर, वंदनाताई मोडक, सविताताई मोरे आणि भिसेताई, रुपालीताई शिंदे, नम्रता जाधव, राजेंद्र राऊत, अभिनव परदेशी, सागर भंडारी, सुमेश गायकवाड, किरण गाडेकर, रोहित गुंजाळ, ऋषिकेश दोमाले, वैभव भंडारी, शशांक गायकवाड, राकेश साठे, सचिन कदम, तुषार राजगे, अभिजित भापकर, गणेश उबाळे, अभिजित जरांडे, बंटी गायकवाड, शिवानंद गवळी, राजेश अरणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। रक्तदान श्रेष्ठदान। आज महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने आज मुंडवा या भैरवनाथ मंदिरामध्ये श्रद्धा जाधव आणि त्यांच्या सहकारी यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले। या रक्तदान शिबिरामध्ये आज मी सलग माझ्या जीवनामध्ये 32 वेळा रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले। रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो। आज या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांतदादा जगताप, साधना सहकारी बँकेचे चेअरमन प्रवीण शेठ तुपे, सोमनाथ उर्फ अप्पा शिंदे आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांचं मी आभार मानतो की रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन अनेक जीव या रक्तदानामुळे वाचणार आहेत। त्यामुळे असे कार्यक्रम सतत वर्षभर चालू राहिले पाहिजेत एवढंच मी या निमित्ताने सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी डॉक्टर लालासाहेब गायकवाड, समन्वयक बेटी बचाव जन आंदोलन आणि सदस्य डॉक्टर सेल। आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा पडलेला आहे आणि रक्ताचा तुटवडा पडला असताना सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस उद्या आहे। त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज मुंडवा परिसरामध्येच आणि आपल्या हडपसर परिसरामध्ये 14 रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आम्ही पाहतोय की रक्त द्यायला माणसं तयार होत नाहीत, पण आज रोजी आम्ही जे शिबिर आयोजित केलेले आहेत या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। अनेक ठिकाणी अनेकांची नावनोंदणी केलेली आहे आणि हे रक्तदान शिबिर चांगल्या प्रकारे साजरं होऊन जो रक्ततुटवडा काही कमी जास्त पडलेला आहे त्याला आम्ही हातभार लावू शकू अशी अपेक्षा व्यक्त करतो। ताईंना वाढदिवसाच्या पुण्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। महासंसदरत्न आदरणीय बारामती लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रियाताई सुळे यांचा 30 जून वाढदिवसानिमित्त आज या मुंडगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि यांच्या सर्वांच्या वतीने नगरसेवक बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका पूजाताई कोदरे, निलेश मगर, सर्व मुंडव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे आमचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचा आज कार्यक्रम ताईंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला। या वाढदिवसाचं उद्घाटन पुणे शहराचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, प्रवीण तुपे यांच्या माध्यमातून आता थोड्याच वेळात झालेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्त जो आरोग्यविषयक कार्यक्रम घेतला या आणि
ताईंच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो. त्यातला मुंडवा गावातील आरोग्य शिबिर, रक्तदान आरोग्य शिबिर घेतलं आहे. ताईंला या वाढदिवसाच्या निमित्ताने या आमची सर्व मुंडवा ग्रामस्थ, केशवनगर ग्रामस्थांच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने आज या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ताईंला वाढदिवसाच्या आम्ही सर्वजण खूप खूप शुभेच्छा देतो. ताईंचं आयुष्य भरभराटीचं जावं, मंगलमय जावं, त्यांना आरोग्यपूर्ण जावं अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या वतीने, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनच्या वतीने ताईंला वाढदिवसानिमित्त खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र गटाच्या युवक काँग्रेसच्या वतीने जे रक्तदान शिबिर आयोजित केलं, त्यांना सर्व कार्यकर्त्यांना, युवक कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस या ठिकाणी हा उपक्रम राबवतो आहे. मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आणि या पुढील काळातही या महाविकास आघाडीचं घटकपक्ष असलेल्या शरदचंद्र पवार गटाच्या या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी मुंडवा केशवन भागामध्ये आमच्या सहकारी भगिनी, आमच्या श्रद्धाताई जाधव आणि त्यांच्या सर्व टीमवर्क यांनी आज सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जवळजवळ हडपसर विधानसभामध्ये अशा 8 ठिकाणी या ठिकाणी असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल मी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून स्वागत करतो. आणि जेणेकरून रक्ताचा तुटवडा असल्यामुळं पवारसाहेबांनी सांगितले असेल, त्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले असेल, नाना पटोले या महाविकास आघाडीच्या वतीने हा जो कार्यक्रम आम्हाला सर्वांनी या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल एकत्र सर्वांनी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र राहिले पाहिजे या ठिकाणी. आणि पुढील वाटचालीसाठी आता हडपसर विधानसभेचं जे लक्ष आहे ते जबाबदारी कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे, ती आम्ही सर्वांच्या वतीने पार पाडणार आहोत. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सुप्रियाताईंना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभावे तुझ्या भनुचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या वतीने मुंडव्या गावामध्ये श्री राम मंदिरामध्ये आज भव्य रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून समाजातल्या प्रत्येक रुग्णांना रक्ताची आज नितांत गरज आहे. वाढत्या सूर्यप्रकाशाच्या तापमानामुळे रक्तदान शिबिरामध्ये अत्यल्प प्रतिसाद सर्व ठिकाणी मिळत असल्या कारणामुळे विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन यावेळेस करण्यात आलेलं आहे. आणि या रक्तदान शिबिरामुळं खऱ्या अर्थाने समाजातल्या रुग्णांना, गरजू रुग्णांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत आहे. राजकीय पक्षांचा असा सुंदर वाढदिवस ह्याच्यापेक्षा असू शकत नाही. मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर व तसेच सन्माननीय पुण्यनगरीचे माजी उपमहापौर, माजी कार्यसम्राट नगरसेवक बंडूतात्या गायकवाड व संपूर्ण हडपसर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी यांचे या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन करतो, विशेष कौतुक करतो. आणि आज ह्या सुंदर उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सुद्धा या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व समस्त समाजाला, मुंडव्या केशवनगर ग्रामस्थांना व विधानसभेतील प्रत्येक सदस्यांना या ठिकाणी आवाहन करतो, तुम्ही या ठिकाणी यावं, रक्तदान करून खऱ्या अर्थाने आपलं राष्ट्रीय कर्तव्य या ठिकाणी पार पाडावं. धन्यवाद. संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हडपसर मतदारसंघातील मुंडवा भागातील भैरवनाथ मंदिर येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. खरं तर सुप्रिया सुळे यांनी आपल्या पुणे जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील अनेक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले आणि अतिशय चांगल्या स्वच्छ आवाजामध्ये पूर्ण भागामध्ये ज्या काही अडचणी असतील, जे काही प्रश्न असतील, हे प्रश्न संसदेमध्ये मांडून आपल्या महाराष्ट्रातील प्रश्न सोडवायचे, पुणे जिल्ह्याचे प्रश्न सोडवायचं काम सुप्रियाताईंनी केले. या ठिकाणी या युवक काँग्रेसच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी जो रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला, अतिशय उत्कृष्ट हा कार्यक्रम आहे.
आणि अनेक भागामध्ये खरं तर सुप्रियाताईंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घ्यायला पाहिजेत. मुंडव्याच्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतले, मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो. आम्हालाही महाविकास आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी दिलीप पवार असतील, दरेकर असतील, यांना बोलून या ठिकाणी महाविकास आघाडीची एक संघ राहण्यासाठी मुंडवा भागातील सर्वच पक्षाचे, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस पक्ष असू द्या, आम्ही एकत्र कार्यक्रम घेतो आणि एक संघ राहायचा प्रयत्न करतो. या लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर विधानसभेच्या इलेक्शनला आम्ही सगळे एकत्र राहून या ठिकाणी निश्चितच या भागाचा एक आमदार निवडून देऊ, अशी आम्ही एक रंग बांधलेला आहे आणि हे आम्ही पूर्ण करू.